नमस्कार, रत्नमाला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया उकडीचे मोदक. तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आता आज आपण ही फुलपात्र घेतलेले. मी 1.5 फुलपात्र तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर आपण ही गळवट फुलपात्र आपण ह्यात पाणी ओतणार आहोत. तरी पाणी आपण एक उकळी काढून घेऊ. ह्याला एक उकळी काढण्यासाठी आपण ह्याला तोपर्यंत झाकण ठेवू. ह्याच्यावर झाकण ठेवून ही पिठी मी मोगून बघते की ते 1.5 फुलपात्र तांदूळ घेतलेले, ते 2 फुलपात्र ही पिठी. तर आपण 1 फुलपात्र पाणी ओतू. थोडं कमी पडेल आपण. तर ह्याला एक उकळी काढून घेणार आहोत. ह्यात थोडं आपण मीठ घालू. थोडं मीठ घातल्यानंतर चव येते. हे आहे थोडं चिमूटभर त्यामध्ये मीठ घालू. अर्ध पाणी अर्ध दूध घातलं तरी पालेदार चांगली मस्त त्याची कळी अशी चांगली पारेदार येते. तर आता आपण ह्याला उकळी एक काढच तर थांबू. चला पाहूया आपण. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करू. आपण ही थोडं थोडं करून असं पिठाच्या घालून घ्या. गरम आहे जरा, एकजीव करून घेऊ आपण. असं घट्ट मस्त पीठ झाले सलाम होते. हे असं आपलं हलवून हलवून ह्याचं एकजीव झालेलं आहे. आता एक गरम आहे, हाताला पोळते. आपण ह्याला 5 मिनटं आपण झाकण ठेवून जरा 5 मिनटं असं ठेवू. तर आता हे आपले 5 मिनटं झालेले आहेत. आपण पीठ सगळं त्याच्यात ताटात काढून घेऊ. बघा पीठ कसं झालं, एकदम पातळ बी नाही घट बी नाही, मस्त झालेलं आहे. आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ, म्हणजे हाताला चिटकणार नाही. असं एकजीव करून असं मळून घेऊ. मळून घेतल्यानंतर एकजीव मस्त होते. कसलं मस्त पीठ झालेलं आहे. तुम्ही बी करा मस्तपैकी मोदक उकडवून. रेसिपी आमची कशी वाटते ते सांगा. आता मळून झालेले आपण ह्याच्यात झाकण ठेवू आणि ह्याची सारणाची तयारी करू. तर आता हे ओल्या खोबऱ्याचा किसमी खिसून घेतलेला आहे नारळाचा. त्याचा ही ओल्या खोबऱ्याचा एक नारळाचा खोबरा घेतलेला आहे, त्यातला थोडा ठेवला आहे. तर ही एक खोबरा, एक फुलपात्र खीस झालेला आहे. हे थोडं कमी 2 झाले, 1.25 फुलपात्र झाले. तर आपण हे गोळ अर्ध फुलपात्र घालू. अर्ध फुलपात्राला थोडं कमी घालायचं. जसं एवढा सगळं त्यातून आपण घालू. तर आपण ह्याला हलकंसं मिक्सरमधून एक गरका घेऊ. ही हलकासा गरका घेतलेला आहे मी. तर हे आता आपण हे काढून घेऊ, खाली ताटात काढून घेऊ. काढून घेऊन त्याच्यात आता गॅस पेटवून घेतलेला आहे. तर आपण ह्यात म्हणजे आता तूप घालू 2 चमचे.
कारण का तूप घातल्यानंतर खाली चिटकणार नाही. 2 चमचे तूप घालून ही नारळाचं आहे आपण बारीक केलेलं हलकंसं ह्याच्यात घालून घेऊ. थोडंसं हलवून घेऊ. ह्याला गरम झालेलं आहे. आपण आता हे गूळ आहे आपण घेतलेला ते गूळ ह्यात घालून घेऊ. ओल्या खोबऱ्यामुळे नारळाला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होते, पण तो लगेच छानसा परतून जातो. सगळं टाकायचं आपण पुसून घातलेलं. तर आता ह्यात आपण काय राहिलं आपल्याला घालायचं, आपण ह्यात विलायची आणि जायफळ आपण बारीक केलेलं आहे. ह्याच्यात 2 चिमट विलायची आणि जायफळची पूड घातलेली. तर आपण ती बारीक गॅस करून हलक्या हाताने परतून घेऊ. मस्तपैकी आपलं सारण होते. बघा हे कसं मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे. छानसा लुक आलेला आहे ह्याच्यावर. पाणी सगळं मस्त गुळाचं आटलेलं आहे. आता सारण आपलं तयार झालं आहे. तर आपण हे काय करू, यातमध्ये एक तांब्यावर पाणी ठेवू. इडलीचं भांडं हे आपण एक तांब्या पाणी ठेवू आणि गॅस मोठा करू. तर पाण्याला उकळी द्या. मी एका वाटीत असं सारण काढून घेऊ. काय मस्त सुगंध दरवळतंय. गूळ घातला की जायफळ घालून मस्त योग्य आहे. मस्त झालेलं. हे आता आपलं पीठ मस्त झालेलं आहे मऊसूर. हे मी साचा घेतलेला आहे. त्या साच्याने मी तुम्हाला एक एक बनवून लावणार. तर आपल्या पाण्याला उकळी येते. उकळी येण्यासाठी आपण ह्याच्यात तोपर्यंत झाकण ठेवून गॅस मोठा केलेला आहे. आता हे बघा कसं मी लावणार आहे तुम्हाला. हे आपल्याला आहे उघडायचं. मस्तपैकी लावून घेतलं असं उघड येते. आता आपण हे का नाही असं बंद करून घेणार. आता ह्यातमध्ये थोडं थोडं करून थोडं ह्याला असं तुपाचा हात आपण लावून घेऊ, कारण का चिटकणार नाही. असं हे पीठ जे आहे का असे आपण असं लावून घेऊ आतून ह्याला. असे छान छान मस्त मोदक ह्याचे शिरा बिरा मस्त उमटतात. गेले वेळेस आपण व्हिडिओ दाखवला हाताने बनवलेला, आता साच्याने बनवलेला दाखवा आहे. मस्त असं दाबून घ्यायचं. घेताना असं दाबून घेतलं ना, दाबून घेतलं की ह्याची पारी छानशी उठते. तर आपण ह्यात सारण घालून घेऊ. आता सारण जरा थंड होऊ द्यायचं, गरम गरम घालायचं नाही. असं चुपून घालायचं सारण घालताना. मस्त भरपूर हे सारण घालं ना छानसे मोदक लागतात. सारण आपलं हे वरण आपण ह्याला असं हे लावून घेऊ. आता मस्त होतंय. असं झालं का नाही, आता तुम्हाला पूर्ण काढलेला दाखवते. असं दाबून घेतलं की आता हे बघा कसं उकळलं की मस्त निघते. कसं वाटतंय आता सगळे आपण असे एक एक करून घेऊ. असे आपण एक एक करून सगळे आपले मोदक तयार झाले आहेत. कसे मस्त छान छान असे मोदक तयार झाले. आता आपण काय करूयात, मी एक तांब्यावरून पाण्याचं ठेवलेलं ह्याला मी थोडंसं तुपाची वाटी थोडं ह्याला लावून घेऊ चिटकून म्हणून.
उकळी आलेली असतात. आपण ही ह्याच्यात असं ठेवून घेऊ. तर आता ह्याला आपण कोरडं ठेवायचं नाही, का तर पालेदार चांगली ती थोडंसं ह्याचं बुड असं पाण्यात भिजवायचं, थोडंसं पाण्यात टाकायचं, असं सुटीत ठेवायचं, एकाला एक चिटकू द्यायचं नाही. एक एक करून सगळे आपण मोदक उकडायला ठेवायचं. बघू शकता तुम्ही कशी ठेवलेत ती. प्रत्येक मोदकाला थोडं थोडं पाणी लावायचं बुडात, मगच ठेवायचं. थोडंसं एक साईडला सरकवते, जरा चिटकते, मस्तपैकी झाली. त्याच्यावर आता झाकण ठेवून, का तर आधीच पीठ उकडलेलं आहे, त्याच्यामुळं आपण ह्याला 10 मिनटं फक्त उकडून घेणार आहोत. 10 मिनटं सुद्धा लय झाली. आपण गॅस बंद करून घेऊ. मोदक उकडून तयार झालेत. चला, आपले मोदक उकडून तयार झालेत. कसे वाटतात आपल्याला मोदक? बघा कसे मस्त. ही बघा आपले उकडलेले मोदक. कसे वाटली आमची रेसिपी आम्हाला जरूर कळवा. आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला सांगा.